आजचा घटक आहे महत्वाचे ऑपरेशन्स. कोणती परीक्षा असेल, जसे की युद्ध सराव आपण पाहिले होते किंवा पुरस्कार सुद्धा पाहिले होते, तसं लक्षात ठेवा की परीक्षेला चालू घडामोडी म्हणलं की सगळ्यांना काही वेळा खूप जास्त लेंदी विषय वाटतो, आवाका जास्त असतो. पण जर आपण घटक वाईज अभ्यास केला, अजून काही आपल्याला चांगले चांगले घटक घ्यायचे आहेत, पण आजचा घटक महत्वाचे ऑपरेशन्स आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. काय काय वेळा आपल्या काही गोष्टी माहिती असतात किंवा माहिती नसतात आणि आपण त्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. जेवढं गरजेचं आहे तेवढंच करायचं. जास्तीत जास्त म्हणजे थोडं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे काय देता येईल हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणजे जो काही माझा अभ्यास आहे, मी काय अभ्यास केला असेल, ज्या परीक्षा दिल्या असतील किंवा ज्या परीक्षा मी पास झालो असेल, त्यातनं एवढं कळतं की आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तुम्ही सुद्धा बघा, पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये जेव्हा नवीन नवीन ऑपरेशन्स होतात तेव्हा डिरेक्टली वन लाइनर प्रश्न त्याला विचारले जातात परीक्षेमध्ये, की बाबा हे ऑपरेशन कुठं झालं किंवा हे या घटना घडल्या त्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं. म्हणून महत्वाचे ऑपरेशन्स करणं गरजेचं आहे. लक्षात व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, काही गडबड करू नका. म्हणजे चालू घडामोडी आवाका जास्त असतो तो आपण चांगल्या प्रकारे कव्हर करूया. यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही चांगलं मला प्रेम द्यायला लागलाय, प्रोत्साहन द्यायला लागलाय, म्हणजे मला सुद्धा तर काम वाढायला लागलं. मी सुद्धा अजून चांगल्या चांगल्या घटकामार्फत तुम्हाला चांगलं शिकवत जाईल. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. जे जे अभ्यासू मित्र आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, व्हिडिओ आपला जे चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, अभ्यासू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. वन लाइनर्स आहेत पण महत्वाचे घटक आहेत. व्हिडिओ पटकन संपून जाईल, व्यवस्थित बघा. चला सुरुवात करूया. 2025 मध्ये किंवा त्या थोडंसं पूर्वी सुद्धा भारतानं बरेचसे ऑपरेशन्स केलेले आहेत. मग ते आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील किंवा काही काही राज्य सुद्धा महत्वाचे ऑपरेशन आहेत. मग आपण अशा 3 घडामोडी करूया. चला सुरुवातीला आपण काय करूया, तर आंतरराष्ट्रीय काही स्तरावरील ऑपरेशन्स आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा जर आपण जगाचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी काही महत्वाची घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेमध्ये कधी कधी काय होतं की भारतानं त्या ठिकाणी जाऊन मदत करणं गरजेचं असतं आणि मग अशा वेळी आंतरराष्ट्रीय ऑपरेशन महत्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी राबवलं ऑपरेशन कुठलं होतं? आता हे 2 देशामधलंच आहे, इथे काय भारताचा संबंध नाहीये, पण डिरेक्टली परीक्षेला प्रश्न विचारतील. कारण गेल्या काही महिन्यापासून किंवा काही 1-2 वर्षापासून इस्रायल आणि इराण हे 2 देश चर्चेमध्ये आहेत. दोघांच्या राजधान्या मला कमेंटमध्ये सांगा. अभ्यास करताना एका घटकाला बाकीचे अँगल पण लक्षात ठेवायचे. आता हा आपला एक जॉग्राफीचा पण विषय आला. इस्रायल इराण कुठे येतो? जाऊन मॅपमध्ये बघायचं. मला कमेंटला उत्तर सांगा, इस्रायलची राजधानी कोणती आणि इराणची राजधानी कोणती? म्हणजे या ठिकाणी आपण बाकीचा पण अभ्यास करूया. बघा, ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं ऑपरेशन होतं. म्हणजे काय, तर इस्रायलनं इराणवर काही जे हल्ले केले, आता डिटेलमध्ये करायची गरज नाहीये कारण तुम्हाला ते वृत्तपत्रात वाचता येईल. मी म्हटलं ना, एखादं लेक्चर 1.5-2 तासच्या वरती जाऊन चालणार नाही किंवा 30-40 मिनिटाला कंटाळा लागतो, मग आपण पळवायला लागतो. ठीक आहे, सो काही ठिकाणी थोडं स्पीड वाढून सुद्धा बघू शकता, पण महत्वाचे आपण तेवढेच घेणार आहोत जे परीक्षेला विचारले जातील, जास्त महत्वाचे आहेत. ऑपरेशन रायझिंग लाईन मध्ये काय केलं, तर इस्रायलनं इराणवर हल्ले केले. त्याचे वैयक्तिक जे काही धार्मिक पहिल्यापासून जे काही वाद आहेत त्याच्यामध्ये शिया सुन्नी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या मध्ये करायची गरज नाही. नाव काय आहे, तर ऑपरेशन रायझिंग लायन. लायन कोण आहे? इस्रायल. हल्ला कोणाला केला? इराणवर. त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? रायझिंग लायन. इराणने इस्रायलवर हल्ल्यासाठी कोणतं राबवलं? ऑपरेशन 2 प्रॉमिस 3. बघा, 2 इथं देश महत्वाचे आहेत, इस्रायल आणि इराण. इस्रायलनं जे ऑपरेशन राबवलं त्याचं नाव काय आहे? रायझिंग लायन. म्हणजे इथं लायन राईज झाला, इस्रायल वरती गेला. ठीक आहे, आता याचा प्रतिकार इराणला करायला लागेल. मग इराणनं कोणतं ऑपरेशन केलं, तर ऑपरेशन 2 प्रॉमिस 3. ठीक आहे, मग हे फक्त लक्षात ठेवायचं. नावं दोन्ही इंग्लिशमध्ये आहेत, रायझिंग लायन आणि 2 प्रॉमिस 3. लक्षात ठेवा. लक्षात एवढंच करायचं, बाकी काही करत बसू नका. गरजेचं आहे तेवढंच करायचं. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं बघूया. अमेरिकेने इराण हल्ल्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? आता अमेरिकेने पण इराणवर हल्ला केला मध्ये. म्हणजे हे जे काही महत्वाचे युद्ध आहेत जगाच्या इतिहासामध्ये, यासाठी काही महत्वाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. पण फक्त आपल्याला परीक्षा पास करणं गरजेचं आहे. आपल्याला कुठला इतिहासकार किंवा कुठलाही काही राजकारणी व्हायचं नाहीये. पेपरला परीक्षेला प्रश्न आला, सोडवला, मार्क मिळाला. ठीक आहे, मग बघा, ऑपरेशन मिडनाईट हॅमर कुणी केलेलं ऑपरेशन आहे? अमेरिकेनं जो इराणला हल्ला केला. सध्या अमेरिका आणि इस्रायल चांगले मित्र आहेत एका सर्टन टप्प्यावर, पण इराण जो आहे दोघांचा दुश्मन आहे. या दोघांचं काय म्हणणं अमेरिका इस्रायलचं, की बाबा इराण काय करायला लागले, तर इराण आपल्या देशामध्ये चुकीच्या पद्धतीनं आण्विक शस्त्र करत आहे आणि आण्विक शस्त्र सध्या जगाला घातकी आहेत, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? अणुरसायन किंवा अणुशास्त्र लक्षात ठेवायचं. अणुशास्त्र तुम्हाला माहिती पण असेल. अणुबॉम्ब करणं किंवा आण्विक शस्त्र करणं हे चुकीचं आहे. आणि त्यांचा असा समज आहे, कुणाचा? अमेरिका इस्रायलचा, की इराणचं काहीतरी कट शिजायला लागलं. इराण चुकीच्या पद्धतीनं किंवा गुप्तपणे काही आण्विक शस्त्र करत आहे आणि म्हणून ह्या गोष्टी करायला लागल्यात. कोण? अमेरिका आणि इस्रायल. मग अमेरिकेचं ऑपरेशन कोणतं आहे? मिडनाईट हॅमर.
देन पुढे बघा, इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद एअर बेसवर हल्ल्यासाठी कोणतं केलं? ऑपरेशन बशायर अल फतह. इराणनं कोणतं केलं? आता कतारचा विषय, कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद एअर. आता तसं बघायला गेलं तर अमेरिका बलाढ्य देश आहे, मग इराण डिरेक्टली अमेरिकेला हल्ला करेल का? नाही करणार. पण असं बघता येईल की इराणचा जो जवळचा देश आहे, थोडंसं मिडल ईस्ट मधला, पश्चिम आशियामधला, तो कतार आहे. आणि मग कतारमध्ये अमेरिकेचा बेस आहे. मग आता अमेरिकेला डिरेक्ट हल्ला करू शकत नाही, पण कुठं करता येईल? जवळच्या देशामधला अमेरिकेचा तळ, त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे इराणनं. ठीक आहे. अमेरिकेच्या अल उदेद एअर बेसवर हल्ल्यासाठी ऑपरेशन बशायर अल फतह हे ऑपरेशनचं नाव आहे. नावं अवघड आहेत, पण लक्षात ठेवा, परीक्षा दृष्टीनं ज्या ठिकाणी भारत इन्व्हॉल्व्ह झाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. अजून सुद्धा भारत या ठिकाणी आलेला नाही. फक्त 2 देश आहेत बघा. सुरुवातीला इस्रायल, इराण, इराण इस्रायल, आता अमेरिका, इराण आणि इराण अमेरिका. पण अमेरिका देश नव्हे तर काय? अमेरिकेचा तळ. कुठल्या देशामधला? कतारमधला. ठीक आहे. चला पुढे बघूया. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे भारतानं राबवलेलं ऑपरेशन आहे. मग इथं आता तुम्हाला प्रश्न विचारतील, ऑपरेशन गंगा कुणासाठी आहे? ऑपरेशन गंगा कशासाठी राबवलेलं आहे? तर रशियानं युक्रेनमध्ये आक्रमण केलं होतं. रशियाने युक्रेनला काही एअर स्ट्राईक केला होता. आपले बरेचसे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते त्या युद्धाच्या युद्धग्रस्त भागामध्ये, आणि मग त्यांना मायदेशी सुखरूपपणे परत आणणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे. मग लक्षात ठेवायचं बघा, नावावर लक्षात राहतं ना, ऑपरेशन गंगा. गंगा म्हटली की आपली नदी आहे, भारतात सगळ्यात मोठी नदी आहे, लक्षात ठेवायचं. मग असा स्वतःला एक प्रश्न विचारायचा, गंगा म्हटलं की भारत, आणि भारत म्हटलं की याच्यामध्ये भारत आला. मग लक्षात ठेवायचं महत्वाचं काय आहे, युक्रेनमध्ये, कारण रशियानं आक्रमण युक्रेनला केलं, युक्रेनमध्ये अडकल्यामुळे जे म्हणजे ह्या युद्धग्रस्त ह्याच्यामुळं, युद्धजन्य परिस्थितीमुळं जे भारतीय अडकले होते त्यांना सुखरूपपणे आणलं, त्याला काय म्हणायचं? ऑपरेशन गंगा. तसं लक्षात ठेवायचं. अफगाणिस्तानमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवलेलं आहे. आता बघा, नावं आपलीच आहे, देवी शक्ती. पण कुणी? तालिबाननं 3-4 वर्षापूर्वी अफगाणिस्तानवर आपलं एक तिथं महत्वाचं काही संघटन केलं होतं. अफगाणिस्तानला हल्ला करून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं राज्य विकसित केलं. मग तालिबान ही दहशतवादी संघटना आहे, पण तालिबाननं हल्ला केल्यामुळं, आपलं संघटन प्राप्त केल्यामुळं, राज्य प्राप्त केल्यामुळं त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आपले काही लोक होते. मग त्या लोकांना सुद्धा भारतामध्ये परत आणण्यासाठी सुखरूपपणे कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन देवी शक्ती. म्हणजे बघा, गंगा आणि देवी शक्ती हे भारत सरकारचे ऑपरेशन आहेत, आणि म्हणून हे स्टार्ट करायचं. याला स्टार्ट करायचं. नोट्स सगळ्यांना PDF स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलला मी सेंड करेन. लिंक सुद्धा मी कमेंटमध्ये टाकून देईन, एकदा व्यवस्थित बघा. नसेल माहिती तर आपलं जे होम पेज आहे, आपलं मेन अकॅडमीचं जे आपलं माहिती आहे, त्यामध्ये तुम्हाला लिंक सुद्धा टाकून दिलेली असते, जेणेकरून तुम्हाला काय होईल, फ्रीमध्ये काहीही कुठेही काही पैसे न देता तू फक्त जाऊन ते फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या आणि आपला फाईलमध्ये जोडायचं. PDF डाउनलोड केली, प्रिंट मारली, अभ्यासामध्ये आणायची, संपला विषय. ठीक आहे. सो हे 2 ऑपरेशन महत्वाचे आहेत. दोन्हीही भारत सरकारने केलेली आहेत. गंगा, देवी शक्ती. बऱ्याचशा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा, इथे सुद्धा प्रश्न पुन्हा विचारू शकतो. ओके. चला पुढचं, पॅलेस्टाईनमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवलेलं आहे. मग आता झालं काय, तर इस्रायलनं पॅलेस्टाईनला हल्ला केला. इस्रायलचं म्हणणं आहे पॅलेस्टाईन आमचाच भाग आहे. पॅलेस्टाईनचं म्हणणं आहे नाही, आम्ही वेगळे घटक आहोत, आम्हाला स्वतंत्र राज्याची स्थापना आहे. कारण पॅलेस्टाईनचा वेगळा घटक आला, गाझा वगैरे. मग इस्रायलनं पॅलेस्टाईनला हल्ला केला. मग हे 2 देश चर्चेमध्ये आले. मग तुम्हाला इस्रायलच्या चर्चेमध्ये झाला मागाशी सुद्धा, पॅलेस्टाईन सुद्धा चर्चेमध्ये आहे. मग दोन्ही देशासोबत भारताचे चांगले संबंध आहेत. पण हल्ला केल्यामुळे काय होतं, आपले भारतीय नागरिक बऱ्याच ठिकाणी मिडल ईस्टमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये कामगार किंवा इतर काही गोष्टीसाठी तिथं जॉबसाठी गेलेले आहेत. मग त्या लोकांना पुन्हा आणलं पाहिजे. मग लक्षात ठेवायचं कोणतं आहे? ऑपरेशन अजय. इस्रायलने केलेला हल्ला पॅलेस्टाईनवर, जो काय हल्ला केला त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पॅलेस्टाईनच्या भागामध्ये आपले भारतीय नागरिक अडकले होते, आणि त्या नागरिकांना इकडे आणण्यासाठी ऑपरेशन अजय लॉन्च केलं होतं. लक्षात एवढंच करायचं, कुठं काय झालं आणि कोणतं ऑपरेशन आहे. बाकी डेट मी मुद्दाम इथे घेतलेलं नाहीये. म्हणजे होतंय काय, आपण डेट पाठ करतो, कुठे किती मेले, काय काय झालं, आणि कशाला पाठ करताय एवढं? कारण ही नावं अवघड आहेत ना, ही नावं करायला लागतील. बाकीचं कशाला करताय? जुलै 2024, 23, 22, 21 काही करायची गरज नाही. वल्यानं विचार. आणि जरी समजा तारखेवर प्रश्न गेला तो कुणालाही जमत नाही, मग काही पोरं गोळ्या मारून टाकतात, लागला तर लागला. मग इथे का कॉम्पिटिशन नाही? कॉम्पिटिशन कुठं आहे? जर हे असं विचारलं, असा पर्याय आला पाहिजे. फक्त टेक्निक करत चला की इस्रायल पॅलेस्टाईन, अजय नावाचा व्यक्ती अडकलेला आहे, अजयला सुखरूपपणे काढलं. गंगा नावाची मुलगी आहे, गंगा कुठं? रशिया आणि युक्रेन. ठीक आहे.
देवी शक्ती नावाचा मुलगा आहे, देवी नावाचे मुलगे कुठे अडकले होते तर तिकडं तालिबानमध्ये. काहीतरी टेक्निक करा आणि वारंवार वाचायचं, काहीच करू नका बाकीचं, वारंवार वाचा. परीक्षेला एक जरी प्रश्न विचारला तर आपला 1 मार्क फिक्स आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हैती अगेन थोडासा कॅरेबियन देश आहे, आफ्रिका, थोडं लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी चाड नावाचा पण देश आहे. तर हैतीमध्ये सुद्धा मध्यंतरी बंडाळे झाले होते. जे हैतीचे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांच्या तिथं खूप जास्त प्रॉब्लेम झाले, लोकांनी आंदोलन करायला चालू केली होती आणि बरीचशी लोक आपली त्या ठिकाणी सुद्धा अडकली होती. मग लक्षात ठेवा, हैतीमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हे लॉन्च केले गेलं. बरीचशी लोक आपली पर्यटक सुद्धा बाहेरच्या देशामध्ये जाऊन फिरायला गेलेले असतात. मग अशा वेळी जर काही घटना घडली मग त्या लोकांना सुखरूपपणे आणलं पाहिजे. मग हे लक्षात ठेवा, हैतीवती असं पण करा, काहीतरी करा. म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा मी एक्झाम देतो तेव्हा माझ्या बघा आपला मेंदू पण एक सर्टन पॉईंटला थोडासा अनकॉन्शियस होतो, काही कळत नाही काय वाचायला लागलं. मग अशा वेळी काहीतरी सुरुवातीच्या गोष्टी आणणं. म्हणजे आता विद्यार्थी कमेंटमध्ये टाकतायत सर ही एखादी ट्रिक आहे का किंवा ही सर टेक्निक कशी वाटते, त्यांना बिंदास सांगतो जसं हवं तसा अभ्यास करा, पण काही कुठं बळी पडायचं नाही. आपल्याला घर बसला सुद्धा अभ्यास करता येतो. माझा प्रयत्न तोच आहे की आपण चांगल्या प्लॅटफॉर्मला आलेलो आहोत, जेवढं लागेल तेवढं करा. मी तुम्हाला कधी मोटिवेशनचं काय बोललो नाही. मला असं वाटतं मोटिवेशन आतनं आलं पाहिजे, ना की स्क्रोल करून युट्यूबला इन्स्टाला 10 सेकंद 15 सेकंद वाटते अरे लय भारी आहे. नाही, आतनं आलं पाहिजे की मला काय करायचंय, माझ्या घरी काय परिस्थिती आहे, मला 10 वर्षामध्ये कुठं जायचंय, मला 5 वर्षामध्ये कुठं मी स्वतःला बघितलं पाहिजे. मग लक्षात ठेवा 2026 पुढचा कालखंड खूप जास्त महत्वाचा आहे. सगळ्या परीक्षा आहेत, पोलीस भरती असेल, MPSC असेल, कुठल्याही सरळ सेवा असेल, तलाठी, नगर परिषद, UPSC असेल, सगळ्यांना गरजेचं आहे. म्हणून मी कधी टॅगलाईन पण टाकत नाही किंवा ह्या परीक्षा सगळ्यांना परीक्षेला महत्वाचं. ठीक आहे, सिरियसली अभ्यास करा. उगाच लेक्चर बघायचं कंटाळा आला म्हणून असं नको. हातामध्ये पेन पेन्सिल घ्या, काही रफ वही घ्या, लिहून काढा, हातामध्ये जाऊ दे. PDF स्वरूपात अवेलेबल आहे ते पण घ्या. जेवढं होईल तेवढं मी करायला लागलो. तुमचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला, मला वाटतं चला माझं शिकवणं काही कळायला लागलं. ठीक आहे, ओके. पुढचं, भारताने इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू असं राबवलं होतं. आता हे कधी, जेव्हा इस्रायलनं इराणला हल्ला केला बघा, मग सुरुवातीला बघितलं होतं, आठवतंय का? इस्रायलनं इराणला हल्ला केला कोणता, रायझिंग लायन. मग त्या इराणमध्ये लोक आपले अडकले होते. मग त्या इराणमधनं भारतीय लोकांना आणण्यासाठी सिंधू ऑपरेशन केलेलं आहे. कुणी? भारत सरकारने केलेलं आहे. मग आपण काय म्हणू शकतो, इराणमध्ये सिंधू, इराणमधलं सिंधू. लक्षात ठेवा. युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ल्यासाठी कोणतं ऑपरेशन केलं? ऑपरेशन स्कायडर वेब. काय पाठ करायची गरज नाही, कारण हे आपण केलेलं नाही. आपण केले असतील तर 100% लक्षात ठेवा. ऑपरेशन गंगा, देवी शक्ती, सिंधू. गंगा रशिया युक्रेन, देवी शक्ती तालिबान अफगाणिस्तान, सिंधू आता इराण. एवढंच करायचं, जे गरज आहे तेवढंच करा. अजय कुठं मगाशी बघितलं आपण, पॅलेस्टाईन, इस्रायल पॅलेस्टाईन. फक्त 2 देश आणा आणि समोर डॅश करून तेवढंच लिहायचं, बस, बाकी काय करायची गरज नाही. देन आता मग आंतरराष्ट्रीय गेल्या 2-3 वर्षामध्ये एवढे चर्चेमध्ये आहेत. 25ला त्याचा वारंवार उल्लेख झालेला आहे पेपरमध्ये. एवढं लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारले जातील. इंद्रावती, गंगा, देवी शक्ती, सिंधू. सिंदूर नव्हे, सिंदूर वेगळं, ते राष्ट्रीय आहे. सिंदूर आणि सिंधू दोन्ही कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, ओके. आता राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय. जसं आंतरराष्ट्रीय म्हणजे जेव्हा 2 देशामध्ये काही वाद झाले, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, असे भारत सरकार काय ऑपरेशन करतं, पण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं. कारण ते जागतिक 2 देश आहेत ना, त्यांना तिथं आणावं लागतं, आपल्या लोकांना इकडे आणावं लागतं. आता राष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये सुद्धा ऑपरेशन झालेली आहे. मग काही वेळा आर्मी करतं, काही वेळा नेव्ही करतं, काही वेळा एअरफोर्स करतं, किंवा काही वेळा पोलीस डिपार्टमेंट कळतं, काही वेळा नार्कोटिक्स डिपार्टमेंट कळतं. फॉर एक्झाम्पल, त्यांना असं वाटतं ना की ड्रग्सचं प्रमाण जास्त आहे, ड्रग्सची तस्करी व्हायला लागलेली आहे, जे काही चुकीच्या काही औषधी काही गोष्टी आहेत त्याची तस्करी होते, स्मगलिंग होते. माशावर राय सरकार पण करतं. ठीक आहे, हे आपण थोडक्यात बघूया. ईशान्य भारतातील पूरग्रस्त करूया, ते थोडं हिंदीमध्ये झाले. ईशान्य भारतातील पूरग्रस्त स्थळांवरील पुनर्वसनासाठी ऑपरेशन स्वस्तिक असे केलं होतं. बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही. पूरग्रस्त जे ईशान्य भारतामध्ये जो काही पूर आला होता मागच्या काही महिन्यापूर्वी, माशावेळी खूप जास्त ब्रह्मपुत्रा असेल किंवा तिस्ता किंवा ज्या काही नद्या आहेत रेग्युलर, त्या ठिकाणी इतकं वाईट परिस्थिती झाली की टुरिस्ट लोक तिथे अडकले होते. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा त्या राज्याला कळालं किंवा देशाला कळालं की इथे त्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवणं गरजेचं आहे, ते ऑपरेशन कोणतं आहे? स्वस्तिक. पण लक्षात ठेवा, हे पूरग्रस्त भागामधलं ऑपरेशन. ज्या ठिकाणी पूर आला त्या लोकांना आपण आणलेलं आहे त्यांच्या घरी. देन आसाम दुर्गम भागातील गावांना मदत करण्यासाठी सहयोग ऑपरेशन आहे बघा, ऑपरेशन सहयोग. पण इथे हिंट लक्षात ठेवायची, सहयोग म्हणजेच मदत. ऑपरेशन फक्त लक्षात ठेवा आसाम, सहयोग, मदत, आसाम, बरोबर. स्वस्तिक तर पूरग्रस्त भागामध्ये, ईशान्य भारतामध्ये स्वस्तिक लक्षात ठेवा.
देन पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीर पुरानंतर लष्करी सुद्धा मदत केलेली आहे. मध्यंतरी बघितलं असेल वरती जे सतलज, रावी, बियास नद्या आहेत किंवा सिंधू नदी आहे वर्ण, त्या ठिकाणी एवढं मध्यंतरी लँडस्लाईड झाल्या किंवा एवढ्या काही गोष्टी झाल्या, खूप जास्त ढगफुटी व्हायला लागली आणि पंजाब भागामध्ये हिमाचलला खूप जास्त पूर यायला लागला. बरेचसे पर्यटक लोक गेले होते फिरायला. हिमाचलचे व्हिडिओ पण ते व्हायरल झाल्या होत्या बघा. लोकांनी गाड्या लावल्या होत्या, गाड्या टुरिस्ट प्लेसेसला गेल्यावर गाड्या सुद्धा होऊन गेलेल्या आहेत. कारण का, हिमालयाचा भाग आहे, खूप जास्त निसरटते आहे आणि घसरती पण आहे. फ्लोमध्ये राहता येत नाही, खूप जास्त मोठा फ्लो असतो. ठीक आहे, मग त्यावेळी कुठलं ऑपरेशन केलं होतं? ऑपरेशन स्वर्ण. ऑपरेशन स्वर्ण हे लक्षात ठेवा. स्वर्ण कुठं? पूरग्रस्त भागामध्ये, पण ह्या भागामध्ये. ईशान्य भारतामध्ये असेल तर स्वस्तिक, आसाममध्ये असेल तर मदत, कुठलं? सहयोग. तिन्हीचे वेगळे ऑपरेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे, फक्त माहिती करून घ्या. नोट्स दिल्या जातील, काही प्रॉब्लेम नाही. मला ठेवून काहीच करायचं नाही. माझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. जे गरजेचं आहे ते मी ठेवतो, तुम्हाला बाकी सगळे देऊन टाकतो. ठीक आहे, ओके. आता काही ऑपरेशन कसे आहेत बघा. दहशतवाद विरोधी आणि सुरक्षा विषयक ऑपरेशन आहेत. बऱ्याच वेळा टेररिस्ट अटॅक होतात, बऱ्याच वेळा दहशतवादी काही महत्वाचे अटॅक होतात. मग अशा वेळी आपले लोक अडकलेले असतात. मग अशा वेळी आर्मी असेल, तिथली एखादी पोलीस फोर्स असेल, अशी सुद्धा ऑपरेशन महत्वाचे असतात. अमरनाथ यात्रा 2025 पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात ऑपरेशन बिहाली सुद्धा लॉन्च केलं होतं. दरवर्षी अमरनाथची यात्रा असते, त्यावेळी खूप जास्त टेररिस्ट अटॅक होण्याचे चान्सेस जास्त असतात. माशे कुठलं ऑपरेशन केलेलं आहे यावर्षी? ऑपरेशन बिहाली. ऑपरेशन बिहाली लक्षात ठेवायचं. कुठं? अमरनाथ यात्रा. पहलगाम हल्ल्यात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव केलेलं होतं. पण महादेवचा टप्पा नंतरचा आहे. आधी कुठलं केलं होतं? ऑपरेशन सिंदूर. लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जो एप्रिल 2025 मध्ये हल्ला झाला पहलगामचा, जे आपले पर्यटक काश्मीर साईडला गेले होते फिरायला, पहलगाम हल्ला झाला. बऱ्याचशा महिला किंवा बऱ्याचशा पुरुषांना तिथं दगावले. काही महिलांनी सुद्धा सिंदूर, मग ते लक्षात ठेवा की कपाळाचं सिंदूर पुसलं. काही महिलांचं पती सुद्धा एक्सपायर झालेले आहेत. मग ते सिंदूर झालं. ते आपण ऑपरेशन त्यांचा कुठलं केलं? काउंटर ऑपरेशन सिंदूर केलं. लक्षात ठेवायचं. पण त्यानंतर काय झालं? मग सलग ऑपरेशन चालू होते. ऑपरेशन महादेव. घुसखोरी थांबवण्यासाठी ऑपरेशन शिवशक्ती सुद्धा लॉन्च केलं होतं. आता हे महादेव पण लक्षात ठेवा, तर त्या भागामध्ये महादेव नावाचा एक डोंगर पण आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ऑपरेशन शिवा, ऑपरेशन महादेव विसरायचं नाही. ठीक आहे, हे प्रश्न असे विचारले जाते. पण महादेव म्हटलं की लक्षात ठेवा ना की हिमालय म्हटलं की जम्मू काश्मीर आणि पहलगाम. ठीक आहे, शिवशक्ती, त्या भागामध्ये घुसखोरी थांबवण्यासाठी शिवशक्ती ऑपरेशन लॉन्च केलं होतं. देन जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादाविरुद्ध कोणतं ऑप्शन केलं? ऑपरेशन अब्रह्म. हे कुलगामचा जिल्हा आहे. पहलगाम वेगळं, कुलगाम वेगळं. ठीक आहे. अमरनाथ यात्रा सुरक्षेसाठी ऑपरेशन शिवा. बघा, अशी पिंड तयार होते आणि शंकराची पिंड आहे, म्हणजे बर्फाची पिंड तयार होते. महादेव, मग ते शिवा लक्षात ठेवायचं. पण महादेव शिवा वेगळा आला, कन्फ्युज व्हायचं नाही. महादेव म्हणले की पहलगाम, शिवा म्हणले की हे पिंड असतं आणि अमरनाथ यात्रेला हे पिंड दिसतं. ती यात्राच तशी असते, बरोबर बर्फाचं पिंड तयार होतं. हे दरवर्षीची गोष्ट आहे. ठीक आहे, ऑपरेशन शिवा. देन आता महत्वाचे सायबर गुन्हे असतात. बऱ्याच वेळा भारतामध्ये सायबर अटॅक होतात बघा. म्हणजे काय? कम्प्युटर हॅक करणं, भारताच्या ज्या मोठ्या मोठ्या साईट्स आहेत त्याच्यावर काही हल्ले करणं, हे सुद्धा महत्वाचं असतं. ठीक आहे, सायबर गुन्हे व आर्थिक फसवणूक विरोधी ऑपरेशन लक्षात ठेवायचे. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी CBIनं एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं, ऑपरेशन चक्र. मला मित्रांनो सांगा कमेंटमध्ये CBIचा फुल फॉर्म काय आहे? CBI चा फुल फॉर्म काय आहे? CBI वेगळं आणि CID वेगळं, हे लक्षात ठेवायचं. ऑपरेशन कुठलं आहे? ऑपरेशन चक्र. लक्षात ठेवा, सायबर गुन्ह्याचं आहे. देन बऱ्याच वेळा अंमली पदार्थ, त्याला आपण काय म्हणतो? ड्रग्ज किंवा नार्कोटिक्स, नशा, जे काही नशेचे पदार्थ आहेत, स्मगलिंग व्हायला लागतं. मग अंमली पदार्थ व अवैध व्यापाराविरुद्ध ऑपरेशन आणि स्मगलिंग व्हायला लागतं. मग हा व्यापार होऊ नये त्याच्या विरोधात काही ऑपरेशन केलेली आहेत. बेकायदेशीर औषध व्यापाराविरोधात NCB. आता हे तुम्हाला मी सांगतो, कदाचित माहिती नसेल तर एक आपल्याकडे एक बोर्ड आहे, नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड. हे जे अंमली पदार्थ आहेत ना, त्याच्या विरुद्ध नियंत्रणासाठी एक आपल्याकडे एक महामंडळ आहे. कोणतं? NCB. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, NCB म्हणजे काय? नार्कोटिक्स. नार्कोटिक्स म्हणजेच काय? तर अंमली पदार्थ. लक्षात ठेवा, कंट्रोल आणि बोर्ड याचं काम काय आहे? तर अशा तस्करी वगैरे थांबवणं. ओके. ऑपरेशन मेड मॅक्स. कुठलं? बेकायदेशीर अंमली पदार्थाचं जे काही व्यापार त्याच्या विरोधात ते ऑपरेशन केलेलं आहे. बरं, पुन्हा NCBने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणण्यासाठी ऑपरेशन मेलॉन केलेलं आहे. पुन्हा भारतातील हायड्रोपोनिक, ठीक आहे, भारतातील हायड्रोपोनिक गांजा तस्करी विरोधात. आता हे जे अगेन अंमली पदार्थच आहे, गांजा असेल, अपॉइड्स असतील, अफीम असेल,
किंवा ह्याच्या गोष्टी आहेत, तर गांजाचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी व्यापार केला जातो, तस्करी केली जाते. आणि मग याच्यावर तर एनसीबीच काम करतं, लक्षात ठेवायचं. पण ते ऑपरेशन कोणतं आहे? ऑपरेशन सवेरा. म्हणजे गांजा असेल तर सवेरा, चांगली पहाट चांगली व्हावी असं. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं गांजा मुक्त भारत करून किंवा तो भाग करून सवेरा चांगला दिवस जावा असं लक्षात ठेवा. मेलॉन आणि मेडेक्स दोन्हीकडे बघा MM आहेत. MM म्हणलं की दोन्हीकडे काय येणार? एनसीबी. आणि एनसीबी काय करते? नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर ते अंमली पदार्थाविरोधात ऑपरेशन करतं. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके. अंमली पदार्थ पुन्हा तेच, हायड्रोपोनिक गांजा जप्ती, DRI. बघा, हे असल्या आपल्याला डिपार्टमेंट माहिती नसतात. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, महसूल गुप्तचर खाता आहे, त्याचा विभाग आहे महसूलमध्ये, रेग्युलर नव्हे, IB रॉ नव्हे, तर हे DRI वेगळं असतं. ठीक आहे, तर हे काय करतात? अगेन हे जप्ती केलेली आहे. ऑपरेशन राहत. आता हायड्रोपोनिक लक्षात ठेवायचं. हायड्रोपोनिक म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा शेती करताना फक्त पाण्याचा वापर करतात. बघा, नवीन तंत्रज्ञान आहे. हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स. हायड्रो म्हणजे वॉटर. मला लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा जेव्हा आपण लहान लहान जे काही सॅपलिंग्स किंवा लहान लहान रोपटे आपण उगवतो, लहान लहान झाडं उगवतो, त्यामध्ये फक्त पाणी असतं. आता काही लोक म्हणतात, सर मग माती कुठं असते? माती नसतेच. तर काय करतात? पाण्यामधनं सगळे मिनरल्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे त्या झाडाला ज्या काही गोष्टी लागतात, लहानसं रोपटं लक्षात ठेवायचं, त्या रोपट्याला काही गोष्टी लागणार आहेत मुळामार्फत, तर ते कशामार्फत मिळणार? पाण्यात टाकतात. पाण्यामध्ये विरघळणारे काही मिनरल्स असतील, खनिज संपदा असेल, ते विरघळवायचे आणि मग ते झाड ते शोषून घेत. त्याला म्हणायचं हायड्रोपोनिक्स. लक्षात ठेवा. ठीक आहे. दिल्लीतील अंमली पदार्थ तस्करी विरोधात ऑपरेशन संस्कार. दिल्लीमधला संस्कार लक्षात ठेवा. राजस्थान पोलीस बाईक टोळीवर कारवाई. बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल मित्रांनो, अशा काही तस्करी करताना बाईकने पण तस्करी केली जाते. बाईक टोळे आहेत. बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल ना की मोठ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकदम 15 गाड्या सापडल्या, 10 4-चाकी, 15 2-चाकी, काय काय टोळी अशी असते बघा. काय करतात ते? अंमली पदार्थ किंवा तस्करी करतात बाईकच्या साह्यानं किंवा कारच्या साह्यानं. ते कोणतं आहे? ऑपरेशन वीड आउट. ही बाईक टोळी आहे ना, ही काय करायची? राजस्थानमध्ये थोडासा जो वाळवंटाचा पट्टा आहे, जैसलमेर, बिकानेर वगैरे त्या भागातला, त्या ठिकाणी ही जी टोळी काय करायची? तर बाईकवरनं तस्करी करायची. बऱ्याच ठिकाणी चेकपोस्ट, बाईकवरनं जंगलातनं वाट काढून जाणं वगैरे, ही टोळी सापडली होती मध्यंतरी. वीड आउट. आता लक्षात ठेवा, हे वीड नावाचा एक शब्द आहे बघा. तर वीड म्हणजे लक्षात ठेवा गवत. आणि गवत म्हणजेच कोणतं? तर हे अंमली पदार्थ जे येतात ना, फॉर एक्झाम्पल गांजा किंवा जी पानं असतात किंवा जी गवत असतं, बऱ्याच वेळा गवत हे करून अंमली पदार्थ तयार केले जातात. मग वीड म्हणजे लक्षात ठेवा, वीड हा एक शॉर्ट शब्द आहे गांजासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे वीड आउट म्हणजे काय? तर मुक्त करणं. वीड आउट म्हणजे काढून टाकणं. ठीक आहे, तसं कुठे झालं? राजस्थान पोलीस बाईक टोळी. ही आता मला असं वाटतंय की एक गंगा, देवी शक्ती, अजय, इंद्रावती, राहत ही जरा महत्वाची वाटतात. सिंदूर, शिवा, महादेव. आणि हे पण जरा महत्वाचं वाटते. सामाजिक काही घटक आहेत बघा. सामाजिक सुरक्षा व मुलांवरील मोहिमा. प्रत्येक राज्यामध्ये काय काय वेळा वंचित घटक आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलं येतात. मग लहान मुलांचं एक्स्टॉर्शन केलं जातं, खंडणी मागितली जाते, त्या मुलांना किडनॅप करून त्यांचे काही अवयव दान केले जातात. काही बालिका आहेत, काही लहान जे अंडर एज आहेत, म्हणजे किशोरवयीनपेक्षा कमी असतात, त्याची तस्करी केली जाते. लैंगिक अत्याचार करणं, पोक्सो कायदा वगैरे आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल. तर यासाठी लक्षात ठेवायचं, 18 वर्षाखालील बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन मुस्कान हे लॉन्च केलं होतं. मागच्या रेल्वे परीक्षेला NTPC मध्ये ऑपरेशन मुस्कानचा प्रश्न 3 वेळा आला होता. म्हणजे मला म्हणायचंय की तुम्हाला आज ना उद्या हे खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत चला. तेवढा बघितला मला खूप जास्त तसं नको, कारण हा व्हिडिओ करण्यामध्ये 30 मिनिटं करण्यामध्ये खूप जास्त प्रयत्न, खूप जास्त काही गोष्टी केलेल्या असतात. ठीक आहे. ऑपरेशन मुस्कान, त्या लहान मुलांच्या स्माईल आणावी, तोंडावर चांगला हास्य आणावं का? त्यांच्या तस्करी केली जाते. लक्षात ठेवायचं. सॉरी, हे बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी केलं होतं कुणी? केंद्र सरकारनं मुस्कान. बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर, बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या ठिकाणी मुलं हरवतात. लहान असतात, काही त्यांना माहिती नसतं, हात सोडतात आई वडिलांचा, पळून जातात, कुठे बाहेर पडतात, काही कळत नाही. ठीक आहे. मग गजबजलेली परिस्थिती असते, गडबड झालेली असते, गर्दी असते. मग अशा वेळी ऑपरेशन मुस्कान लॉन्च केलेलं आहे. 18 वर्षाखालील बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कोणतं केलं होतं? ऑपरेशन शोध. हे प्रश्न विचारू शकतील. महाराष्ट्राच्या ज्या ज्या परीक्षा घेतल्या जातात हे लक्षात ठेवायचं. आता होतंय काय? तुम्हाला प्रश्न विचारणार की महाराष्ट्र शासनानं बेपत्ता मुलांसाठी कोणतं ऑपरेशन केलं होतं? मग पर्याय असणार ऑपरेशन शोध, ऑपरेशन मदत, ऑपरेशन सहकार्य, ऑपरेशन सहयोग. असं वाटतं की सगळे शब्द भारी आहेत, सगळ्याच ऑप्शन आला पाहिजेत. नाही, शोध हा बरोबर मराठी शब्द आहे बघ. शोधायचा आहे ना, बेपत्ता झालेले आहेत, बेपत्ताला आपण काय करतो? शोध घेतो. असं लक्षात ठेवा. ठीक आहे.
देन रस्त्यावरच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पंजाब सरकारनं ऑपरेशन जीवन ज्योत, आता याचं सेकंड एडिशन आहे त्यामुळं जीवन ज्योत लक्षात ठेवा, जीवन ज्योत रस्त्यावरच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी. बऱ्याच वेळा रस्त्यावर म्हणजे शाळा सुटते किंवा शाळेत जात असताना मुलं भरकटतात, कोणतरी आलं चॉकलेटचं आमिष दाखवलं, त्याला पळवून नेलं, मग अशा वेळी मुलांना बरोबर शाळेत सोडणं हे पंजाब सरकारनं लाभवलं होतं जीवन ज्योत लक्षात ठेवा. तेलंगणा सरकारने मुलांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान, अगेन 11 आज त्यांचे कोडवर्ड आहे, कन्फ्यूज होऊ नका, इथं पण मुस्कान आहे, इथं पण मुस्कान. मग परीक्षेला प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं, इकडचं मुस्कान कोणतं आहे, बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी केंद्र सरकारने केलेलं आहे. इकडचं मुस्कान कोणतं आहे, हे तेलंगणाचं मुस्कान आहे, सुटका करण्यासाठी. बऱ्याच वेळा आता हे बघा, हे अशा जे काही मुलं मुली आहेत यांना थोडंसं एका ठिकाणी पूर्ण कॅप्चर केलं होतं. आपण साऊथचे पिक्चर बघतो ना, मुलांना पूर्ण कॅप्चर केलं असतं कुठेतरी गोडाऊनला, त्याच प्रकारे झालं होतं. तेलंगणामध्ये सिकंदराबाद नावाचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी हे पूर्ण कॅप्चर मोहीम चालू होती. ठीक आहे, मुस्कान. ठीक आहे, ओके. कायद्याची अंमलबजावणी व राज्य सरकार मोहिमा, काय काय राज्याच्या मोहिमा असतात, जोड्या जुळवा किंवा एका वाक्यातल्या प्रश्नासाठी हे विचारलं जातं, आपण काय म्हणतो वन लाईनर. ठीक आहे, गंभीर गुन्ह्यामध्ये लवकर न्यायासाठी उत्तर प्रदेशनं कुठलं ऑपरेशन लॉन्च केलं होतं, ऑपरेशन कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन करा, त्याला पूर्ण त्याचं हे करा, म्हणजे त्याला शिक्षा द्या आणि बाकीच्यांना न्याय द्या. कोणी सांगितलेलं, उत्तर प्रदेश सरकारनं. कन्व्हिक्शन, गुन्ह्यामध्ये दोषी सापडणे म्हणजे कन्व्हिक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, गंभीर गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन. बनावट साधू विरुद्ध ऑपरेशन कालनेमी. आता हे चेहरे आहेत, या लोकांनी काय केलं तर मध्यंतरी उत्तर प्रदेशमध्ये जो काय आता अयोध्याला बघितलं असेल कुंभमेळा झाला होता, तर मग अशा वेळी हे असे काही ढोंगी बाबा आले होते. मग काही चमत्कार करतो, काही हे करतो ते करतो, असं करत लोकांना फसवणं, लोकांच्या काही बाईकच्या चाव्या काढणं, पैसे काढणं, लोकांना काही भूतपिशाच वगैरे हे करणं, तर अशी लोक सापडलेली आहेत. तर बनावट साधू आहेत. उत्तराखंडच्या सरकारने केलं होतं, तर ऑपरेशन कालनेमी. थोडा शब्द वेगळा आहे पण लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती पण असेल की यावेळेचा कुंभमेळा होता तो जगातला आतापर्यंत सगळ्यात मोठा कुंभमेळा आहे. इथून मागे जेवढे झाले असतील ना, कारण भरपूर लोक त्या ठिकाणी आले होते. नाही जरी म्हणलं तर जगामधले सगळे मिळून जवळपास 40 ते 50 कोटी लोकांचं त्या ठिकाणी होत. पूर्ण येणं जाणं खूप जास्त चालू होतं. ठीक आहे, कालनेमी लक्षात ठेवायचं. देन बेकायदेशीर चिनी फटाके जप्ती, ऑपरेशन फायर ट्रेल. 2-3 राज्यामध्ये जे काही चिनी फटाके आहेत त्याच्यामुळे खूप जास्त नुकसान झालेलं आहे लोकांचं. काही लहान मुलं दगावली सुद्धा, अचानकपणे हातामध्ये काही फटाके फुटणे, डोळ्यामध्ये काही त्याचं हे उडणे, त्यामुळे डोळे खराब होणे, हे काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे कुठलं ऑपरेशन नेमलं होतं, ऑपरेशन फायर ट्रेल. बघा, फायर आणि फटाके. ठीक आहे, हे बराचसा जो भाग आहे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडचा त्या ठिकाणी केलं होतं. गोदावरी नदीतील अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी नांदेड, ऑपरेशन फ्लश आउट. आता हा आपलाच भाग आहे महाराष्ट्र राज्यामधला, मग इथं प्रश्न विचारू शकतील. नुकतंच ऑपरेशन फ्लश आउट कुठल्या जिल्ह्यानं लॉन्च केलं होतं, कुणी सुरुवात केली होती, नांदेडनं. किंवा नांदेड जिल्हा प्रशासनानं जे ऑपरेशन केलं अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी, त्या ऑपरेशनचं नाव काय आहे, ऑपरेशन फ्लश आउट. फ्लश साईडला काढणं, पूर्ण त्याला सारून देणं, बरोबर. मग गोदावरी नदी अगेन खूप मोठी नदी आहे, लक्षात ठेवायची. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, गोदावरीचा उगम कुठं आहे आणि गोदावरीची एकूण लांबी किती आहे. मी एकूण म्हणलं आहे, महाराष्ट्रातलं म्हणलं नाही. एकूण वेगळं, महाराष्ट्र वेगळं, लक्षात ठेवायचं. कारण का, गोदावरी पुन्हा खाली दुसऱ्या राज्यामध्ये जाते. नांदेडने काय केलं, ऑपरेशन फ्लश आउट. कशासाठी, गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन कानपूरमध्ये, उत्तर प्रदेशनं कानपूर जिल्ह्यात जमीन माफिया आणि खंडणी टोळा कारवाई केली होती. ऑपरेशन नाव काय आहे, ऑपरेशन महाकाल. महाकाल म्हणले की लक्षात ठेवा, थोडासा जो उत्तर भारतातला बेल्ट आहे बघा, त्या ठिकाणचं लक्षात ठेवायचं, महाकाल. ठीक आहे, कानपूर जिल्ह्यातील जमीन माफिया आणि खंडणी टोळ्यांवर. आता हे जमीन माफिया असतात, आमची जमीन आहे, या ठिकाणी करता तुम्हाला खूप जास्त पैसे द्यावे लागतील. माफिया लोक असतात, सिंडिकेट असते, त्यांचं मोठी लॉबी असते. अशाविरोधात कुणी कारवाई केली आहे, उत्तर प्रदेश सरकारनं, ऑपरेशन महाकाल. बीएसएफने राजस्थान सीमेजवळ शिकारीपासून संरक्षणासाठी ऑपरेशन अलर्ट. बघितलं असेल की आपले बीएसएफ जे जवान आहेत खूप जास्त टेम्परेचरमध्ये ही जवान असतात, तापमान खूप जास्त असतं त्या वाळवंटाच्या भागामध्ये. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावाची संस्था आहे, पॅरामिलिटरी, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑपरेशन अलर्ट राहा, शिकार होऊ शकते. ठीक आहे, शिकारीपासून संरक्षण. देन उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यसन मुक्तीसाठी ऑपरेशन फाल्कन लॉन्च केलेलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस फाल्कन. आंध्र प्रदेशात स्वर्णभूमी दलाला
अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी ऑपरेशन रेनो केलं होतं बघा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की अशा काही राज्य सरकारचे ऑपरेशन असतात. मग हे जे काही दल आहे त्या दलाला वाचवण्यासाठी काय केलं होतं, ऑपरेशन रेनो. लक्षात ठेवायचं. रिव्हिजन केली तर लक्षात ठेवायचं महत्वाचे ऑपरेशन बघा. आंतरराष्ट्रीय कुठले महत्वाचे वाटतात आपल्याला, जे सध्या खूप 4-5 महत्वाचे आहेत, साईडला नोट डाऊन करून घेऊ शकता. ऑपरेशन गंगा, ऑपरेशन देवी शक्ती, ऑपरेशन राहत एक जरा महत्वाचं वाटते, ऑपरेशन इंद्रावती, ऑपरेशन अजय. 5-6 गोष्टी महत्वाच्या पाहिजेत. भारतामध्ये असेल ऑपरेशन सिंदूर चर्चेमध्ये आहे. ऑपरेशन सिंधू वेगळं, सिंदूर वेगळं. ऑपरेशन महादेव 2 आहेत. ऑपरेशन शिवा ते असे साईडला काढून ठेवा, म्हणजे आपल्या देशामध्ये. देन थोडंसं राज्यामधलं म्हणलं ऑपरेशन मुस्कान, ते लक्षात ठेवा. किंवा नांदेडचं मगाशी आपण काय केलं, तर नांदेडमध्ये गोदावरी नदीचं पात्र अगेन ते फ्लश आउट. ठीक आहे, असे मोजून 10 ते 15 ऑपरेशन करा. मी तुम्हाला PDF मध्ये 20-25 ऑपरेशन देईन. सगळंच पाठ करणं कुणालाही पॉसिबल नसतं. मलाही नाहीये, तुम्हालाही नाहीये. प्रश्न येणार एकाच दुसरा. 1-2 गोष्टींसाठी अख्खं पुस्तक पाठ करणं, पूर्ण PDF पाठ करणं काही गरजेचं नाही. जेवढं कराल तेवढं चांगलं करा. कारण का, लक्षात ठेवायचं, आपल्याला बाकीवर आपण जास्त फोकस केलेलं आहे. म्हणजे आता आपले पुरस्काराचे व्हिडिओ झाले, सगळे व्हिडिओ आपण कव्हर करायला लागलो. आता अर्थसंकल्पाचा व्हिडिओ करेल, निर्देशांक महत्वाचे आहेत, आणि जी वार्षिकी आहे, म्हणजे वार्षिकी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जानेवारी 25 पासून ते डिसेंबर, आता पुढचा मला डिसेंबरचाच आहे, डिसेंबर 25 पर्यंत अशा काही 100 घडामोडी वाटतात जे चर्चेमध्ये असतात. 100 घडामोडी तेवढाच करायच्या. 3 तास 3.5 तासामध्ये सगळं संपूया, जेणेकरून काय होईल, तुम्हाला लॉंग टर्मला बरं पडेल. लक्षात ठेवा, तेवढाच भाग महत्वाचा आहे. सो आता रिमेनिंग व्हिडिओ कुठले आहेत, महत्वाचे निर्देशांक, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय, अर्थसंकल्प महत्वाचा आहे, संरक्षण आणि अंतराळच्या घडामोडी ते पण जरा महत्वाचं असतं ना, कारण संरक्षणामध्ये डिफेन्सच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, अंतराळामध्ये इस्रोच्या काही महत्वाच्या मोहीम आहेत ते सुद्धा करूया. ठीक आहे, पर्यावरणाच्या काही महत्वाच्या घडामोडी, पर्यावरण वनसंवर्धन ते महत्वाचे आपण करूया. म्हणजे अजून 4-5 घटक शिल्लक आहेत, पटापट करूया व्यवस्थित, जेणेकरून काय होईल, तुम्हाला चांगल्या प्रकारे पूर्ण वर्षाचं पण कळालं. आणि वार्षिकी आपण वेगळी घेऊया. वार्षिकीमध्ये 100 घडामोडी 3-3.5 तासामध्ये पूर्ण कव्हर करू. माझ्याकडनं जेवढं तुम्हाला होईल तेवढं मी द्यायला लागलोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि जे अभ्यासू मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करत चला. चांगल्या प्लॅटफॉर्मला यायला लागलाय. अजून आगामी काळामध्ये राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, कुठले घटक महत्वाचे वाटतात, लक्षात ठेवायचं कसं, पाठांतर करण्यापेक्षा टेक्निक काही करायची आहेत का, या गोष्टी आपण जास्त करूया. ठीक आहे, मग इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य अध्ययन असेल, आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. या लेक्चरची PDF पूर्ण ऑपरेशनची तुम्हाला मी टेलिग्रामला उपलब्ध करून देईन. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंटला सांगत चला, प्रश्न विचार सुद्धा कमेंटमध्ये उत्तर टाकत चला, आणि आपल्या सगळ्यांना शेअर करत चला. चालेल मित्रांनो, पुन्हा आपण भेटूया. जय हिंद.